माझं नाव डॉक्टर कपिल चांद्रायण. असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट नावाची जी संस्था विदर्भाच्या औद्योगिक विकासाकरता काम करते, या संस्थेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO म्हणून मी काम करतो. सर्वप्रथम आज महाराष्ट्र राज्याचा जो अर्थसंकल्प माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला आहे, त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन आणि आभार व्यक्त करू इच्छितो. कारण या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राच्या समग्र विकासाचा विचार केलेला आपल्याला आढळून येतो. प्रामुख्याने 2047 पर्यंत आपल्याला $5 ट्रिलियन जी अर्थव्यवस्था महाराष्ट्राची करायची आहे, त्या दिशेने अगदी सुयोग्य पावलं आपले पडताना दिसतात. यामध्ये विदर्भाचा जर विचार केला तर गडचिरोलीचं स्टील हब जे तयार होतं आहे, याच्या अंतर्गत 2 लाख कोटींची गुंतवणूक इथे होते आहे, ज्याच्या माध्यमातून 70,000हून अधिक रोजगार गडचिरोलीच्या या प्रकल्पातून स्टील हबमधनं तयार होणार आहे. त्याचबरोबर रामटेक येथे जे तिसरी फिल्म सिटी आपण तयार करायचा संकल्प राज्य शासनाने घेतलेला आहे, त्याही माध्यमातून मोठ्या प्रमाणात कलात्मक क्षेत्रात काम करणाऱ्या विदर्भातल्या युवकांना चांगल्या संधी उपलब्ध होणार आहे. गडचिरोलीला जे ग्रीनफील्ड एअरपोर्ट नवीन एअरपोर्ट तयार करतो आहे, तेही एक मोठं रोजगाराचं साधन आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने पुढे तयार होणार आहे. सगळे रोजगार तयार होत असताना एक अत्यंत महत्त्वाची बाब ज्याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे, ते म्हणजे स्किल डेव्हलपमेंट, कौशल्य विकास. कौशल्य विकासाच्या बाबतीतही या अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात लक्ष देण्यात आलेलं आहे, त्याचा विचार करण्यात आलेला आहे. आपल्याकडे दिव्यांगांकरता 36 नवीन स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स सुरू करायचा विचार देखील या अर्थसंकल्पात मांडण्यात आलेला आहे. महत्त्वाचा विषय असा की आजच्या काळामध्ये स्टार्टअप हे एखाद्या देशाची अर्थव्यवस्था ड्राईव्ह करण्याची क्षमता ठेवतात आणि याच स्टार्टअपमध्ये महाराष्ट्राला क्रमांक 1 वर आणण्याकरता पुढील 5 वर्षामध्ये 1.25 लाख 1.25 लाख उद्योजक घडवण्याचं लक्ष या अर्थसंकल्पात ठेवण्यात आलेलं आहे आणि 50,000 स्टार्टअप्सला बळ देण्याचा देखील याच्यामध्ये विचार केलेला आहे. याच्याच अनुषंगाने जे स्टार्टअप्स प्रायमरीली चांगलं प्रदर्शन करतील त्यांना डायरेक्टली 25 लाखापर्यंतचे गव्हर्नमेंटचे वर्क ऑर्डरसुद्धा देण्यात येणार आहे, जी एक अत्यंत अभिमानास्पद आणि अभिनंदन करण्यायोग्य बाब या अर्थसंकल्पात आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर विविध भागांमध्ये महाराष्ट्राच्या आणि विदर्भाच्या पर्यटन टुरिझमला जी चालना देण्याचं काम या अर्थसंकल्पाद्वारे होतं आहे, त्याच्या अनुषंगाने देखील मोठ्या प्रमाणात आपल्याकडे रोजगार उपलब्ध होईल. एकूणच काय तर रोजगार संधी अधिकाधिक प्रमाणात उपलब्ध करणे आणि या रोजगाराचं सप्लाय एन्श्युअर करण्यासाठी स्किल डेव्हलपमेंटवर भर देणे, ही एक वैशिष्ट्य या अर्थसंकल्पाचं मी म्हणू इच्छितो आणि याकरता राज्य सरकारचं आणि विशेषतः मुख्यमंत्र्यांचं विशेष अभिनंदन करू इच्छितो.